नमस्कार, मी राघवी ओम सावंत लोकशाही मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। केम छो मजामा असं शब्द कानावर पडले की आपसुक आपल्याला वाटतं आपण कांदिवली, मालाड आणि बोरिवली या परिसरात आलोय। खरं तर गुजराती बहुल हा सगळा परिसर, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात मनपा निवडणुका होत असताना या परिसराची नेमकी काय मतं आहेत, या परिसरातल्या लोकांना नेमका काय वाटतं, या परिसरात कुणाची हवा आहे, या परिसरात भाजपा सत्ताधाऱ्यांचं वर्चस्व आहे की तिथं ठाकरे बंधूंचा बोलबाला पाहायला मिळतोय। मुळात मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर या परिसरात कुणाची हवा आहे, कुणाचं वर्चस्व आहे जाणून घेण्याकरता थेट आलोय बोरिवली परिसरामध्ये। चला आपण पाहूया इथं नेमकी कुणाची हवा आहे, या सगळ्यांशी आपण गप्पा मारूया, जाणून घेऊया काय म्हणणं आहे त्यांचं, बोरिवलीच्या काय समस्या आहेत, बोरिवलीच्या समस्या सुटल्यात का, बोरिवलीत रस्त्याचा प्रश्न आहे का, पुनर्विकासाचा प्रश्न आहे का, पाण्याचा प्रश्न आहे का, बोरिवलीच्या काय नेमक्या समस्या आहेत जाणून घेऊया आपण। नमस्कार, कसे आहात, खेळताय मस्त बिंदास्तपणे इकडे? हो, रोज येतो आम्ही। काय वाटतं तुम्हाला बोरिवलीत सध्या काय कुणाची हवा आहे? बोरिवलीत सध्या बीजेपीची आहे हवा, कोरगावकर। अरे वा, पण काय म्हणे तुम्हाला वाटतं बोरिवलीचे काय प्रश्न होते, सुटलेत काय? बहुतेक सुटलेले आहेत, काही हे नाही, कारण बीजेपीने पहिल्यापासून काम केलेलं आहे इकडे। बोरिवली वेस्टला बीजेपीचं काम आहे। काय प्रश्न काय होते बोरिवलीत, काय मुद्दे काय होते? हा चालेल, मत तर वेगळं असणार ना। बीजेपी बीजेपी तुमचे सगळे प्रश्न हो सुटतात? हो यस 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 काय काय मुद्दे काय होते? ट्रॅफिक होतं, रस्ते होते, पाणी होतं, प्रश्न काय? आमच्याकडच्या कुठे रस्ते राहता कुठे तुम्ही? मी ईस्टला राहते, ईस्ट दत्तपाळा। आमचा रिडेव्हलपमेंटला गेलं होतं, पण ते आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला। अच्छा, पण काही आता टेन्शन नाही? नो टेन्शन। सर्व ओके, रस्ते सिमेंट कॉन्क्रीट झाले, सर्व रस्ते काही सिमेंट कॉन्क्रीट झाले, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही। थोडासा होता तो आता चालू आहे, म्हणजे काम ते पण होऊन जाईल। बोरिवली का बिंदास है। क्या अंकल, आपको क्या लगता है किसकी हवा है बोरिवली में? हवा तो अभी बोल नहीं सकता है, क्योंकि अभी वो प्रचार इतना जोर में चल नहीं रहा है, तो अभी तो वो इतना हवा कुछ फिक्स नहीं कर सकता है। कभी होगा किसका, जो अभी क्या कौन, और सब नया उम्मीदवार है इधर, तो अभी उनका प्रेस्टीज कुछ नहीं है। काही जण म्हणतात की सांगू शकत नाही कोणाची हवा आहे, काही जण म्हणतात तिथे बीजेपीचा बोलबाला आहे। बीजेपी के ज़्यादा उम्मीदवार आएंगे ज़्यादा करके, और सर करेंगे बीजेपी म्यूनसिपैलिटी का इलेक्शन। आपको क्या लगता है? बीजेपी क्यों बीजेपी? बीजेपी काम अच्छा करता है इसलिए। काम हो गए आपके एरिया में सब, आपको कोई समस्या नहीं है? नहीं, क्या लगता है आपको कौन आएगा यहाँ पे बोरिवली में? अभी सबने जवाब तो दे दिया, आप ही दे दो। वही वही हम लोग का भी वही जवाब वही बीजेपी। बोरिवलीच्या सगळ्या लोकांना बीजेपी 100% येणार। आज इतके वर्ष आमचा बीजेपीचाच आहे, तर बीजेपीची यावेळी मनापासून शुभेच्छा बीजेपी वाल्यांना। अरे वा, तुम्हाला काय वाटतं? बीजेपी पर्याय नाही इकडे, बीजेपी शिवाय पर्याय नाही। बघा आमच्या इकडनं गेलेले सगळे खासदार आमदार यांनी इतका उत्कर्ष केलेला आहे, बीजेपीच होणार, संपूर्ण देशाचा उत्कर्ष करण्याच्या पाठीमागे बोरिवलीचा नंबर बीजेपी येणारच। बोरिवली सीट ही कन्फर्म सीट आहे भाजपसाठी, त्यामुळे इतर कॅन्डिडेटनी कुठलाही विचार करू नये। त्यांचे आउटपुट आहे, त्यांचं काम खूप चांगलं आहे संपूर्ण महाराष्ट्रात। मुख्य म्हणजे लोकांचा जो गाड्यांचा किंवा प्रवासाचा प्रश्न होता तो सॉल्व्ह झालेला आहे, त्यामुळे लोकांना खूप बरं वाटलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी पुष्कळ केलं, आता जिथे जिथे सुधारणा नाही झाली तिकडे आमच्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं, त्यांच्याबरोबर आमचा उत्कर्ष झाला त्यांचाही उत्कर्ष होईल। ऐकलं का? इतक्या सुंदर मुख्यमंत्री आमच्या महाराष्ट्राला लाभलेला आहे। फडणीस म्हणजे आचार विचार एक नंबर ब्राह्मण मनुष्य आहे, आणि त्या ब्राह्मणाला पुढे यायलाच हवं होतं आम्हाला।
असं काय नाही, जो देशासाठी काम करेल तोच यायला पाहिजे. ब्राह्मण आहे म्हणून येता कामा नाही. 15 वर्ष त्यांनी अडवून ठेवलाय, त्याच्यासाठी काय केलं? कोणी काय करत नाहीये. आम्ही आपले खड्ड्यातून जातोय आपले वर्षानुवर्ष. मुंबई गोवा कुठे झालंय? तेच म्हणतोय मी. बोला. कोकणाच्या दृष्टीने जर विचार केला तर बोरिवली म्हणजे बँड्रावरून जी एक लोकल सुटली आहे, त्यामुळे इथे जे नालासोपारा किंवा बोरिवली विभागात राहणारे खास करून कोकणी माणसं आहे त्यांना खूप एक आधार मिळालेला आहे. त्यामुळे एक आउटपुट त्यांनी जे दिलं आहे ते खूप वाखाणण्यासारखं आहे. बस. हो, पण त्या गणपती दरम्यानच गाड्या सुटतात. एरवी मात्र कोकणातल्या लोकांना गुरुवार सोडून गाडी नाही. रेग्युलर नाही, आठवड्यातून 2 वेळा जाते. आठवड्यातून 2 दिवस. आणखीन 4 गाड्या चालू होणार आहेत. एक नंबर स्ट्रॉंग असा विश्वास आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही एवढा वेळ शांत होतात, तुम्हाला काय नॉट वाटतं? इंटरेस्टेड इन एनी पॉलिटिक्स. राजकारणात नो इंटरेस्ट. राजकारणात काही इंटरेस्ट नाही. गेला राजकारणातून इंटरेस्ट. बट एव्हरीवेअर आय विल वोट, बट आय विल नॉट हॅव एनी डिस्कशन विथ पॉलिटिक्स. सगळे बरोबर चाललंय आणि हे गव्हर्नमेंट पुन्हा पुन्हा येणार तर हेच गव्हर्नमेंट येणार, दुसऱ्याला कोणाला चान्सच नाहीये. आम्ही बीजेपीचे समर्थक आहोत आणि विश करतो की तेच यावे. बोरिवलीतल्या सगळ्या समस्या बीजेपीने हल केल्यात असं वाटतं तुम्हाला? हो बरोबर आहे. जय श्रीराम. नाही वाटत आहे, यांना नाही वाटत आहे. आपण विचारूया ना, यांचं नेमकं काय म्हणणं आपण जाणून घेऊया. काय वाटतंय तुम्हाला? बोला. बीजेपी वाला हे असेल इलेक्शन तेव्हा नीट जवळ येतात, नंतर ओळखत पण नाही की तुम्ही कोण. मी माझा अनुभव म्हणतो. माझे इथे विद्यार्थी सिंग आहे, मी 10 वेळा त्याचे बरोबर इलेक्शनमध्ये गेला. आमची मोठी सोसायटी आहे, SC ब्लॉक आहे. प्रत्येक ब्लॉकला सांगितलं की बीजेपीला मत द्या. माझा काम होता तर मी गेला. तुम्ही कोण? म्हणजे चांगला आहे ना बीजेपीच्या, ती सिस्टम चांगला आहे, एकदम नीट चांगला आहे. तुम्हाला वाटतंय यांचं म्हणणं बरोबर आहे? बरोबर आहे. विकास होतोय बोरिवलीचा? विकास तो होता ही है, विकास होता है बोरीवली का. बोरिवलीत काय विकास झाला आतापर्यंत? क्या नहीं झाला ये बताइए आप. आप बोलो. मैं आपको सुनना चाहती हूँ. नहीं हमारे ये बोल दिए हमारे सबसे बुजुर्ग. काय वाटतं बोरिवलीचा विकास झालाय? कोणी केलाय ते कळत नाही, पण होत आहे थोडा थोडा. कुणी केला तुमच्या मतदारसंघाचा विकास? कुणी केला असं वाटतं तुम्हाला? बीजेपीने केला असं वाटत नाही मला. नाही वाटत. नाही. का? ना खाऊंगा ना खाने दूंगा. मग काय? ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणजे तुम्हाला तसं चाललंय का आजकाल? मैं भी खाऊंगा आप भी खाओ, ऐसा है. फार महत्वाचं खरं तर वक्तव्य तुम्ही केलं. हे सगळी पार्टी फुटतीये, या पक्षातून त्या पक्षात जातात. वाटतंय तुम्हाला हे जे काय होत आहे ते? याचं काय, सगळं स्वार्थी आणि मतलबीपणा आहे. निवडून येण्यासाठी सगळं काही साम दाम दंडभेद सगळं वापरून चाललंय. त्याच्यामध्ये ज्याच्याकडे सत्ता आहे ना तो जास्त याचा प्रयोग करतोय. बोरीवली ईस्ट में रहते हम लोग. क्या हो वहाँ की क्या समस्या? समस्या वही है कि बीच में अभी रोड कंस्ट्रक्शन बहुत ज़्यादा हो रहा था और सब जगह आई मीन अभी भी हम लोग के एरिया में बहुत जगह रोड सब जगह खुदा हुआ है एंड लोगों को बहुत तकलीफ होता है. पर वो अभी ऑलमोस्ट 1 साल हो गया है, फिर भी वो सिचुएशन इम्प्रूव तो नहीं हुआ है जरा भी. अभी भी. हाँ, आपने कंप्लेंट कभी की थी, बात की थी उसके रिगार्ड? बात तो अभी किससे करे, कहाँ किसको बताया कि भाई 1 साल हो चुका है और आपका रोड का ठीक काम यही चल रहा है अभी भी. और बाकी सब इश्यूज भी होते हैं, मच्छर बढ़ जाते हैं, वो सारे इश्यूज होते हैं. अगदी संमिश्र प्रतिक्रिया इथे समोर येताना दिसतात. आपण विचारूया काय वाटतं तुम्हाला? मुंबईत कोणाची हवा वाटते? कोण येईल? भाजप येईल? नो कमेंट्स. पॉलिटिक्स बद्दल बोलायचंच नाही. नो कमेंट्स. पॉलिटिक्स बद्दल नो कमेंट्स अशी प्रतिक्रिया किंवा अशी भूमिका अनेक जण घेताना दिसतात. आपण विचारूया क्या लगता है बोरिवली में किसकी हवा है? कौन आ सकता है, बीजेपी या ठाकरे? सब पसंद है, सब पसंद. हाँ,
सब पसंद। विकास हो जाएगा बोरिवली? यस, वेरी पॉजिटिव। आपण खूप पॉझिटिव्ह आहात। तो अच्छी चीज़ है, आवाम के ज़रिए से एक हुकूमत चुनने का एक अच्छा मौका मिलता है, तो ये होना भी चाहिए। और इसके अंदर सबसे बड़ी बात तो ये है कि इसमें सारे लोगों को आगे बढ़ चढ़ के हिस्सा लेना चाहिए। अपनी एक जिम्मेदारी है, अपने जो हर एक आदमी को जो हक मिला है वो हक के मुताबिक अपनी हुकूमत को चूज करना उसकी जिम्मेदारी बनती है। आपको क्या लगता है यहाँ पे किसकी हवा है? बीजेपी की हवा है या अपोजिशन पार्टी की ठाकरे बंधु की है? आपको क्या लगता है? इसमें मैं किसी एक खास पक्ष पे तो जाना नहीं चाहूंगा, क्योंकि बहुत जल्दी वायरल हो जाता है और स्पेशली ये पहना में बहुत जल्दी वायरल होता है। लेकिन ये कहना चाहूंगा कि जो सबसे ज्यादा लोगों को फैसिलिटीज दें, उनके एजुकेशन के ऊपर, उनको सारी चीजों पर जितना आगे बढ़ के उनको ज्यादा सहूलतें इख्तियार करें, तो इंसान की जिम्मेदारी बनती है कि वो उनको वोट दें। ये जिम्मेदारी बनती है, ये ना देखा जाए कि फला क्या कह रहा है, फला क्या कह रहा है। जो सहूलत इख्तियार करके दे रहा है, हमारी जिम्मेदारी बनती है कि उसको आगे बढ़ के उसको सपोर्ट करना चाहिए। पण येऊ द्या, उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र आलेत तर काहीतरी होऊ द्या, वेगळं काहीतरी। यांचं मत मला हळूच कळलेलं आहे ठाकरे बंधूंसाठी। उद्या बंधू म्हणजे ते आता गेले 25 वर्ष तेच करतायत, असं नाही की त्यांनी केलेलं नाहीये। बीजेपी सरकार चांगलं आहे आपल्या केंद्रामध्ये, मोदी साहेब पण खूप छान करतात, असं काय आम्हाला काय त्याच्यामधलं नाही। आणि हे सगळे पहिले एकत्रच होते, पहिले सगळे एकत्र होते, त्यामुळे असं नाही की ते ठाकरे बंधू आणि हे बीजेपी असं वेगळं काही नाहीये, हे सगळे एकत्रच होते आणि अजूनही सगळ्यांनी एकत्र यावं हेच आमचं म्हणणं आहे। उद्या माहिती आहे ना उद्या काय आहे? उद्या ठाकरे बंधूंची पहिली सभा आहे मुंबई शिवाजी पार्कवर। किती उत्सुकता आहे, काय वाटतंय या सभेत? आता आम्ही काम धंदेवाली माणसं, आम्ही कामाला जाणार, आम्ही आमच्या ह्याने, असं काही हे नाहीये। पण सगळ्यांनी मिळून मिसळून नीट करावं। जे त्या लोकांनी पहिलं केलं होतं काँग्रेस, आता ते काँग्रेस घेऊन परत आम्हाला वेगळं असं हे नाही वाटत आहे, म्हणजे अजून वेगळं वाटतं की आता ते काँग्रेस बीजेपीमध्ये अर्धे काँग्रेसवाले झाले। तर ठाकरे बंधू आणि फडणवीस शिंदे एकत्र येऊन त्यांनी सरकार बनवावी। एक वेगळं विजन मला इकडे बघायला मिळतंय। ठाकरे बंधू, फडणवीस या शिंदे सुद्धा या सगळ्यांनी एकत्र यावं आणि सत्ता स्थापन करावी असं ते म्हणतात। तुम्हाला काय वाटतं बोरिवलीमध्ये कोणाची हवा? कोणाची हवा आहे? काय वाटतं बोरिवली? बीजेपीची। विकास झालाय बोरिवलीचा? विकास झालाय, भरपूर झालेले। जसं की हिंदी में बोलो, मराठी में बोलो, चले। तुम्हाला जी भाषा योग्य त्या भाषेत तुम्ही हाँ, बीजेपी ने काफ़ी काम किया है, कांग्रेस ने कभी काम नहीं किया है। शिवसेना वालों को कोई दिखता नहीं है, कांग्रेस वाले कभी एक भी उनका कैंडिडेट काम नहीं करता है वहाँ पे। क्या क्या काम यहाँ पे बीजेपी ने काफ़ी गार्डन का डेवलप किया, रोड का डेवलप किया है, और जो भी तकलीफ होती है तो उसकी सुनवाई होती है। दे आर ऑलवेज रेडी फॉर, कोई भी पब्लिक की तकलीफ होगी तो दे आर कोऑपरेटिव। दूसरे आपको लगता है ठाकरे बंधु साथ आने के बाद कुछ इफेक्ट होगा? कोई इफेक्ट नहीं होगा। वन शॉट बीजेपी आएगी? हाँ, बीजेपी 100% आएगा। महापौर किसका बनेगा? बीजेपी का बनेगा? नहीं, वो तो नहीं, जहाँ तक नहीं, बीजेपी का ही बनेगा, क्योंकि उनकी मेजोरिटी ज़्यादा है। ऑलवेज दे आर हैप्पी। यहाँ की जनता जो है वो बीजेपी, चाहे वो मराठा हो या कोई भी हो, दे आर वेरी हैप्पी। अनहैप्पी कोई नहीं है यहाँ पे। जो उन मनसे वालों ने आज तक मनसे वालों का भी दिमाग कभी देखा अपने मनसे का एम्प्लॉय दिखता है यहाँ पे? नहीं दिखता है। उनका कैंडिडेट आता ही नहीं है। उन्होंने क्या प्रॉब्लम किया है, मराठी भाषा और हिंदी भाषा को टक्कर मार दिया, उसमें सब तकलीफ है। बहुत अच्छे काम किए हैं मोदी जी ने, जैसे कि बहुत सारा, अभी कितने सारे उन्होंने, बहुत ज्यादा ही उन्होंने ये किया है, महिलाओं के लिए, बुजुर्गों के लिए, बच्चों के लिए बहुत सारा सुविधा किया है। बोरीवली नंबर 1, नरेंद्र मोदी जिंदाबाद। मेरा फेवरेट है नरेंद्र मोदी, मैं भी नरेंद्र मोदी का आदमी हूँ। ओके, आई थिंक बीजेपी। व्हाई? बिकॉज मतलब जिस तरह वर्क चलता है, जो बीजेपी वर्क करता है, सो दैट इज मतलब अप्रिशिएबल, एंड दे ऑलवेज बीइंग इन्वॉल्व्ड, एंड दे वर्क फॉर यूथ, फॉर एवरीवन, राइट? सो आपको वोटिंग तो करोगे आप? मैं बाहर से आई। बाहर से हैं। अच्छा, आपको क्या लगता है बोरिवली में क्या है, किसकी हवा है? क्या है मुझे तो पता नहीं। बीजेपी का? बीजेपी? हाँ, क्यों बीजेपी क्यों? क्योंकि वो काम करते हैं ना, इसलिए बीजेपी। क्या काम किया बोरिवली में? क्या काम किया? बहुत सा, हमारे दादा पार्क का तो बहुत ही उन्होंने काम किया है, इसलिए हमको तो ऐसा लगता है वही आएंगे। सारा गार्डन तो है।
दोस्त बन गए यहाँ पे। हाँ, सब दो जन सब हमारा फैमिली हमारा गार्डन ही फैमिली है मेरा महका है अच्छा, दोस्त बन गए इसलिए वोट बीजेपी को। हाँ बस तो बीजेपी जो है तो बीजेपी जो है बीजेपी ना छापे में आई गया क्या टीवी में वो काम अच्छा करते हैं तो सब वही उसी को ही पसंद करेंगे ना वही उसको ही देगा ना आएगी बीजेपी आने वाली है क्योंकि बहुत अच्छा काम करती है वो उसको ही देते थे पहले। मेरा मिस्टर इसमें ही दे बीजेपी में ही काम करता था ना, फिर वो पहले से उसको ही देता है तो उसको ही देगा ना। एकूणच बोरिवलीमध्ये भाजपची हवा सध्या पाहायला मिळते। आता पण 2-3 आता हूँ काय वाटतं तुम्हाला बोरिवलीत कोणाची हवा आहे? बोरीवली की हवा कौन सी है? जैसे बीजेपी क्यों बीजेपी? बीजेपी अब तक अच्छा काम करती है ना, क्या क्या काम किया? बहुत किया। मैं तो अभी पेपर में पढ़ लेता हूँ। बोरिवलीत बीजेपीने खूप काम केलं असं त्यांचं म्हणणं आहे। तुम्हाला काय वाटतं? एकदम खूप छान, खूप छान. खूप छान काय? खूप छान सगळं आयोजन, बंदोबस्त, व्यवस्था सगळं खूप छान. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवा आता उघडदार देवा. आणि त्याच्यातली जी ओळ आहे, इलेक्शन पूर्ण झाल्यानंतर लोक जे करतात, स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी, आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी. घडोघडी अपराधांचा तोल सावरावा, उघडदार देवा आता उघडदार देवा. मी गर्वाने सांगू शकतो की बीजेपी भारतीय जनता पार्टी येणारच अशी आशा पण बाळगतोय. आणि आपले कुठच्याही कम्युनिटीला विचारलं, मराठी असो, गुजराती असो, सिंधी असो, पंजाबी असो, तर सगळे म्हणजे बीजेपीच आली पाहिजे असं. आता का आली पाहिजे ते सर्वांना माहितीच असेल, हो की नाही? मैं आपको क्या बोलूं कि जो मोहन भाई ने बोला है वो सब सही है. हमारे भाजपा जिंदाबाद. और हमारा ग्रुप जो है यहाँ दादा दादी पार्क, विनोभाई वालिया, प्रेरिक, और हम लोग एवरी डे हम लोग एंजॉय करते हैं. बोरीवली में अभी तो बीजेपी दिखता है, बाकी तो मालूम नहीं, क्योंकि वोट देने वाला भी हम लोग ही है. बराबर बोलिए. आपको क्या लगता है बोरिवली बीजेपी विकास हो गया बोरिवली? विकास काफी विकास हो गया. जब हम आए थे बोरीवली में, कब आए थे आप बोरिवली? मैं आया 1969 में. 1969 हाँ, कच्चे रास्ते थे, घोड़ा गाड़ी चलती थी, रिक्शा नहीं थी, बसेस नहीं थी उस जमाने में. अभी तो काफी बदलाव हो गया, अभी तो बोरिवली पूरा बदल पूरा बदल गया. मैं वैसा ही रहा, लेकिन बोरीवली पूरा बदल गया. अभी तो घोड़ा गाड़ी किधर दिखती नहीं, घोड़ा गाड़ी में घोड़ा दिखता है, गाड़ी नहीं दिखती है. काय वाटतं तुम्हाला? कोण बोरिवलीमध्ये कोण दणक्यात येईल असं वाटतं? देखिए मैडम, ऐसा है, सबको मालूम है, दूध का दूध पानी का पानी, कौन आने वाला है सबको मालूम है, कौन क्या कर रहा है, कौन कैसा काम कर रहा है सबको मालूम. तो बीजेपी के सिवा कोई ऑल्टरनेट है ही नहीं, और बीजेपी 100% आएगी और कुछ नहीं. हम लोग बीजेपी की वोट देंगे. हाँ, हम लोग भी बीजेपी को देंगे वोट. क्यों? है क्योंकि वो काम कर रहा है अच्छा. 100% बीजेपी आएगी, आई एम श्योर. और मैं प्रेयर करती हूँ रोज के बीजेपी आए. फडणवीसांचं काम तुम्हाला आवडतं? फडणवीस कसे वाटतात? मुख्यमंत्री म्हणून फडणवीस कसे वाटतात आणि ठाकरे बंधू कसे वाटतात? काय वाटतं तुम्हाला? बीजेपी आएगी बस, इन शॉर्ट. 101% बीजेपी आएगी. 100% बीजेपी. जय हिंद. हमारा बीजेपी है और रहेगा. त्यामुळे कोण निवडून येईल मी सांगू शकत नाही. पण तुम्हाला काय वाटतं, ठाकरे बंधू एकत्र आल्यावर काय होईल असं वाटतं? प्रत्येकाचा जनतेचा हे आहे. जनता काय निवडून देते हे सांगेल. कोण आपला स्वतःचा मत आहे तो आम्ही एक्सपोज करू शकत नाही. मतलब हो गया तो सब जुड़ते हैं, नहीं तो छूटते हैं. यही चला है राजकारण में.
मैं कहाँ जाऊंगी? मार दिया जाए कि छोड़ दिया जाए, बोल तेरे साथ क्या सुलूक किया जाए। बीजेपी जिंदाबाद। परेशानी ट्रैफिक को मत करो और पुलिस स्टेशन वाले को सबसे पहले 4 लाठी लेके मारो। दे शुड बी बीजेपी 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 आहे. बीजेपी बोरिवलीमध्ये संमिश्र प्रतिक्रिया सध्या आपल्याला बघायला मिळाल्या आहेत. खूप जणांशी जेव्हा आपण संवाद साधला, बोललो, तेव्हा मात्र बोरिवलीकरांची नेमकी बोरिवलीत कोणाचं वर्चस्व आहे ते मात्र येणाऱ्या काळात 16 तारखेलाच स्पष्ट होणार आहे. आता जरी अनेक जण म्हणत असले भाजपा सत्ताधारी, तरी या सगळ्या मुद्द्यावर मात्र 16 तारखेला नेमकं काय होईल, बोरिवलीत कोणाचं दणक्यात स्वागत होईल आणि कोणाचा बँड वाजेल, याविषयी क्षणाक्षणाचं अपडेट केवळ आणि केवळ लोकशाही मराठीवर तुम्ही पाहणार आहात. तुर्तास बोरिवलीकरांचा इथंच आपण निरोप घेऊया. अपडेट होण्याकरता पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.